श्री स्वामी समर्थ. दरवर्षी स्वामींच्या दर्शनासाठी हजारो भक्तकरी अक्कलकोटला येतात. पण या स्वामी भक्तांना राहण्यासाठी अक्कलकोटमध्ये कोणकोणते भक्तनिवास आहेत, तिथे एसी आणि नॉन एसी रूमचा रेंट किती आहे. बऱ्याच स्वामी भक्तांना माहित नाही की अक्कलकोटमध्ये असं एक भक्तनिवास आहे जिथे तुम्ही केवळ 100 रुपयामध्ये राहू शकतात. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्कलकोट भक्तनिवास बद्दल कंप्लीट इन्फॉर्मेशन देणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. अक्कलकोटमध्ये स्वामी भक्तांना राहण्यासाठी 3 भक्तनिवास आहेत. सध्या आपण श्री वटवृक्ष स्वामी महाराज भक्तनिवासमध्ये आहोत. हे भक्तनिवास वटवृक्ष मंदिरापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. या भक्तनिवासच्या ए ब्लॉक बिल्डिंगमध्ये 3 बेडची रूम फक्त 600 रुपयामध्ये मिळेल. आणि जर तुम्हाला फॅमिलीसाठी एसी किंवा नॉन एसी रूम पाहिजे असेल तर ई ब्लॉक बिल्डिंगमध्ये मिळेल. आम्ही ई ब्लॉक बिल्डिंगमध्ये जी रूम घेतली होती ती रूम मी तुम्हाला दाखवतो आणि इथे अजून कोणकोणत्या सुविधा आहेत, इथल्या एसी आणि नॉन एसी रूमचा रेंट किती आहे ते तुम्हाला सांगतो. ई ब्लॉक बिल्डिंगमध्ये प्रत्येक फ्लोअरवर तुम्हाला लिफ्ट पाहायला मिळेल. तुमच्यासोबत जर वृद्ध व्यक्ती असेल जे की पायऱ्या चढू शकत नाहीत तर त्यांच्यासाठी या बिल्डिंगमध्ये लिफ्टची सुविधा केलेली आहे. या भक्तनिवासमध्ये फॅमिलीसाठी एकदम छान रूम्स आहेत. अक्कलकोटला आल्यानंतर आम्ही ही नॉन एसी रूम घेतली होती. या रूममध्ये 3 जण एकदम आरामात राहू शकतात आणि जर तुम्ही 4 जण असेल तर तुम्हाला एक एक्स्ट्रा गादी घ्यावी लागेल. या रूममध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम आहेत. या भक्तनिवासमध्ये सकाळी 5 ते 7:30 वाजेपर्यंत गरम पाणी राहते. तसेच या भक्तनिवासमध्ये पिण्याच्या पाण्याची पण सुविधा केलेली आहे. आता या भक्तनिवासमधल्या रूमचा रेंट मी तुम्हाला सांगतो. या भक्तनिवासमध्ये एसी रूमचा रेंट 2000 रुपये आहे आणि नॉन एसी रूमचा रेंट 1500 रुपये आहे. जर तुम्ही एक्स्ट्रा गादी घेतली तर त्या गादीचे तुम्हाला 200 रुपये पे करावे लागतील. मित्रांनो, या भक्तनिवासमध्ये ऑनलाईन रूम बुक करता येत नाही. तुम्हाला इथे आल्यावरच रूम बुक करावी लागेल. आता आपण यात्रीनिवास भक्तनिवासमध्ये आलेलो आहोत, जे की वटवृक्ष मंदिरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. यात्रीनिवास बिल्डिंगमध्ये जनरल हॉल आणि डोरमेट्री बेडची सुविधा आहे. जनरल हॉलमध्ये तुम्ही केवळ 100 रुपयामध्ये राहू शकतात आणि डोरमेट्रीमध्ये 200 रुपयामध्ये राहू शकतात. पण या भक्तनिवासमध्ये टॉयलेट बाथरूम सेपरेट नाहीत. तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम यूज करावा लागेल. यात्रीनिवास बिल्डिंग समोरच यात्री भवन भक्तनिवास आहे. या भक्तनिवासमध्ये 300 रुपयापासून 2700 रुपयामध्ये एसी नॉन एसी रूम अवेलेबल असतात. या भक्तनिवासमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत एकदम कम्फर्टेबली राहू शकतात आणि सर्व रूम मध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम आहेत. तसेच या भक्तनिवासमध्ये सकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत गरम पाण्याची सोय आहे. मित्रांनो, अक्कलकोटला आल्यानंतर या 3 भक्तनिवासमध्ये चौकशी करा. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार रूम मिळून जाईल. धन्यवाद.